इथं आपल्या पाल्याचा कल कळेल, त्याची करिअर विषयी निवड ठरेल, त्यासाठी त्याला तज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. स्पर्धेसाठी आत्मविश्वास आणि परीक्षेची परिपूर्ण तयारी, पोषक आहार, चांगले संस्कार, शालेय शिक्षण खेळाचे आणि कलेचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी. ये अपना संजीवन है. संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स, पन्हाळा, कोल्हापूर. फक्त शाळेत नाही, आता संजीवनला जायचं. नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता पाहूयात कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज टॉप 10 मध्ये. तळीरामांनी सावरला सरकारचा आर्थिक डोलारा. मद्य विक्रीतून सरकारच्या तिजोरीत जमा झाले 3,900 कोटी. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही, विनोद पाटलांचा आरोप. आता बातमी आहे हादरून सोडणारी अंधश्रद्धेचा कळस. सोलापुरातील बार्शीच्या पारधी वस्तीत चक्क कोरोना देवीची स्थापना. करण जोहर चित्रपट माफियामध्ये मुख्य आरोपी, कंगनाचा हल्लाबोल. पीएम मोदींनाही केलं टॅग. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून पूरग्रस्त पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर. माजी रणजीपटू शेखर गवळी ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळले, त्यांचा शोध सुरू आहे. कोरोना सावटात पार पडणाऱ्या गणेशोत्सवात नागपूर पोलिसांनी साजरा केला आरोग्य उत्सव. जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणारच हा निसर्गाचा नियम, कोरोनामुळे मृत्यू नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला 3 महिन्यांची मुदतवाढ. पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्यात पुराचा कहर, सलग 3ऱ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन सुरू.